Good afternoon, everyone. Welcome to the last session of this workshop. I'm Dr. Pramod Patil, Assistant Professor at School of Management Science, SRT University Nanded, Sub-Center Latur. I'll be delivering a session on role of youth in disaster management, with special reference to COVID-19 outbreak. Dear students, today we have most of the students from the rural parts of Maharashtra. Therefore, I would like to speak in Marathi. My slides are in English. So those students who are not comfortable with Marathi, they can refer these slides. In case, if you want, I will make this communication in English and I will forward it to you if you want. तर मी आता आपलं सर्वप्रथम युवकांची भूमिका आपत्ती व्यवस्थापनामध्ये आणि त्यातल्या त्यात कोविड-19 मध्ये काय असावी या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करेन. मी माझ्या काही स्लाइड्स आपल्याला दाखवू इच्छितो. या स्लाइड्स च्या आधारे माझं प्रेझेंटेशन मी सुरू करतो. सर्वप्रथम मी माझं प्रेझेंटेशन सुरू करण्याच्या आधी या सर्व सोसायटी हेल्पर्सला आभार मानू इच्छितो. आज आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. बाहेर खूप भयंकर परिस्थिती आहे. हे सर्व लोक बाहेर आपल्यासाठी या आजारासोबत युद्ध करत आहेत थोडक्यात. आणि त्यांच्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. जसं डॉक्टर आहे, शेतकरी आहे, पोलीस आहेत, सीमेवरती जवान आहेत, दुकानदार आहेत जे महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सध्या देत आहेत, सफाई कर्मचारी आहेत. तर मला असं वाटतं की मी सर्वप्रथम या सर्वांचे आभार मानावे आणि यांना धन्यवाद द्यावा आणि आपलं प्रेझेंटेशन सुरुवात करावे. द रोल ऑफ यूथ, युवकांची भूमिका का महत्त्वाची आहे? 2011च्या सेन्ससनुसार 20% भारताची लोकसंख्या ही जी आहे ती युवकांची आहे. म्हणजे हा एक फार मोठा घटक आहे आपल्या लोकसंख्येचा. आणि 2030-20 पर्यंत कदाचित ही संख्या 33% पर्यंत जाऊ शकते असं सांगण्यात येतं. मग हा एवढा मोठा घटक आपण इग्नोर करू शकत नाही, त्याला दुर्लक्षित करू शकत नाही. त्यासोबतच या घटकाची काही जमेच्या बाजू आहेत. जसं यांच्याकडे स्ट्रेंथ खूप आहे, ताकद खूप आहे, शक्ती खूप आहे. यांच्याकडे प्रतिकार शक्ती, इम्युनिटी पॉवर, रोग प्रतिकार शक्ती भरपूर आहे. दुसऱ्या वयोगटासोबत जेव्हा आपण यांना कम्पेअर करतो, यांच्यामध्ये विलिंगनेस जास्त आहे, काही करण्याची इच्छा जास्त आहे. हा जो वयोगट आहे हा बराच सोशल आहे. याचं उदाहरण आपण बघू शकतो की गणेश उत्सव आणि अजून काही जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत त्यामध्ये युवकांचा सहभाग जास्त असतो. त्यामुळे असं दिसतं की आपल्याला हा वयोगट हा जास्त सोशल आहे, पॅशनेट आहे, उत्साह आहे यांच्यामध्ये खूप. दे आर ओपन, म्हणजे खुल्या विचाराचे आहे. नवीन गोष्टींना ह्या लगेच सपोर्ट करतात, ऍक्सेप्ट करतात चॅलेंजेस. सेन्सिटिव्ह आहेत समाजातल्या समस्याविषयी. हा गट बराचसा सेन्सिटिव्ह असतो. यांना टेक्नॉलॉजी फार चांगल्या पद्धतीने जमते. दे कॅन हे म्हणजे आपल्या इतिहासात ज्या काही बऱ्याचशा ज्या क्रांती घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये युवकांचा सहभाग फार मोठा आहे. हा सगळ्यात ऍक्टिव्ह सेगमेंट आहे. आपण असं म्हणतो की इम्पॉसिबल टू पॉसिबल ही करण्याची ताकद या गटामध्ये आहे. या एवढ्या जमेच्या बाजू आहेत या गटाविषयी. त्यामुळे यांचा डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामधला रोल फार महत्वाचा आहे. पण यासोबतच मी एक गोष्ट सांगू इच्छितो. हा जो गट आहे हा रिस्क ग्रुप आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये याला रिस्क ग्रुप म्हणतात. म्हणजे मृत्यूचे प्रमाण हे युवकांमध्ये बरं जास्त असतं.
आणि याचं उदाहरण आपण या कोविड-19च्या संदर्भात पण पाहिलेलं आहे, की युवक जे आहेत, यंग पॉप्युलेशन्स आर गेटिंग मोर अफेक्टेड बाय कोरोना. म्हणजे कोरोनामध्ये युवकांचं बाधित युवक युवक खूप बाधित होत आहेत, तरुण पोरं. याच्या मागचं कारण काय? एवढे जमेचे बाजू असताना हा गट का आपत्तीसाठी प्रवण होत आहे? तर निष्काळजीपणा, उतावीळपणा आणि एक रॉंग ॲटिट्यूड, म्हणजे मला काही होणार नाही. या आधारावर एक चुकीच्या भावनामुळं हा हा जो वयोगट आहे, तो हा प्रवण होतो आपत्तीसाठी. म्हणजे ही एक दुधारी तलवार आहे. ज्याच्या हातात आहे, तो या तलवारीने समोरच्यावर पण वार करू शकतो. त्याच सोबत याचा वार तुमच्यावर पण होऊ शकतो. वार करणाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळे या युवा शक्तीचा योग्य उपयोग करणं गरजेचं आहे. त्याला चांगली दिशा देणं गरजेचं आहे. अ, आपत्ती व्यवस्थापन सायकल, डिझास्टर मॅनेजमेंट सायकल याबाबतीत मी आता थोडं बोलू इच्छितो. मला एक मी एम-बी-ए वर्गाला शिकवतो शिकवतो आणि मला खूप चांगलं वाटतं, की मी युवकांना शिकवतो. मी जास्तीत जास्त युवकांमध्ये असतो. पण त्यासोबत काही आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत मला काही गोष्टी जाणवल्या, की मुलामध्ये, युवकामध्ये आपत्ती व्यवस्थापनाविषयी एक चुकीची दृष्टिकोन आहे. परसेप्शन ज्याला म्हणतो आपण. लोक म्हणजे युवक जे आहेत, आपत्ती म्हणजे आम्ही आम्ही युवकांसाठी पोस्टर कॉम्पिटिशन घेतली होती कॉलेज स्टुडंटसाठी, ज्यामध्ये बऱ्याचशा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. तेव्हा असं आढळून आलं, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं आपत्ती आपत्ती नंतरच्या गोष्टीवर त्यांनी पोस्टर सादर केले होते. आपत्तीपूर्वी करायच्या गोष्टीविषयी कोणाचं पोस्टर नव्हतं. म्हणजे विद्यार्थ्यांनी भूकंप घडल्यानंतर काय करावं, पूर आल्यानंतर काय करावं, याच्यावर पोस्टर्स केले होते. मला एकही पोस्टर असं आढळलं नाही, की लोक प्लांटेशन करत आहेत, वृक्षारोपण करत आहेत. दुष्काळासाठी, दुष्काळ होऊ नये यासाठी. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन पाहण्याचा दृष्टिकोन हा युवकांचा फार चुकीचा होत आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीपूर्वी करावयाच्या काही गोष्टी असतात, ज्याला आपण म्हणतो प्रिव्हेन्शन. म्हणजे आपत्ती घडू नये म्हणून आपण ज्या गोष्टी करतो. मिटिगेशन म्हणजे आपत्तीपासून होणारा धोका कमी करण्यासाठी आपण जे काही मेजर्स घेतो, त्याला आपण मिटिगेशन मेजर्स म्हणतो. आणि जे मेजर्स आता जेवढी आपल्या समोर धोका आहे, त्यासाठी आपण स्वतःला तयार करतो, ज्याला आपण प्रिपेअर्डनेस मेजर्स म्हणतो. तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये या तीन स्टेजला फार महत्व आहे. तसंच आपत्ती दरम्यान रिस्पॉन्स अँड रिलीफ आहे. आणि म्हणजे जे आपत्तीमध्ये जे अडकलेले लोक आहेत, त्यांना मदत करणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणं, त्यांचा प्राण वाचवणं आणि त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशन, रिकन्स्ट्रक्शन अँड रिकव्हरी किंवा डेव्हलपमेंट म्हणतो. तर म्हणजे सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो. थ्रू सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासातून. तर या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपत्तीनंतरच्या गोष्टी आहेत. युवकांचा सहभाग या तिन्ही फेजमध्ये फार महत्वाचा आहे. युवक जे आहे म्हणजे आपत्तीपूर्वीच्या गोष्टी जसं की जनजागृती करणं, याच्यामध्ये युवक खूप हिरिरीने सहभाग करतात. आपत्ती दरम्यान की जसं म्हणजे लोकांना वाचवणं, त्यांना रिस्पॉन्स प्रोव्हाईड करणं, रेस्क्यू करणं, रिहॅबिलिटेशन करणं. युवकांचा सहभाग ह्या सर्व स्टेजमध्ये इथं आपल्याला दिसून येतो. मी ही स्लाइड थोडंसं आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या भारत देशाविषयी. कोरोनाच्या संदर्भात मिटिगेशन मेजर्स जसं की आपण टेस्टिंग लॅब्स तयार करतो. त्यासोबत आपण व्हॅक्सिनची तयारी करतोय. म्हणजे हे लाँग टर्म मेजर्स आहेत. आणि प्रिपेअर्डनेस मेजर जसं की आपण लॉकडाऊनची तयारी केली. आपण इन्व्हेंटरी मेडिसिन्स म्हणजे औषधांची इन्व्हेंटरी केली. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स तयार केल्या. जनजागृती केली. ट्रेनिंग्स घेतल्या. हे सर्व प्रिपेअर्डनेस मेजर झाले. आणि रिस्पॉन्स मेजर्स म्हणजे आपत्ती नंतरच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण म्हणतो इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉकडाऊन. लॉकडाऊनचं आपण इम्प्लिमेंटेशन करतोय. आपण टेस्ट घेतोय. मेडिकल टेस्ट घेतोय. लोकांना मेडिसिन्स प्रोव्हाईड करतोय. आपण स्मूथ सप्लाय ऑफ इमर्जन्सी आयटम्स करतोय. आणि डेव्हलपमेंट जसं की आत्ताच माननीय प्रधानमंत्रींनी जाहीर केलं की 20 लाख करोड रुपयाचं पॅकेज
जाहीर केलेलं आहे. तर हे डेव्हलपमेंट आहे. आपल्यामध्ये आणि बाकीच्या देशामध्ये फरक असा या ठिकाणी आढळून येतो, की भारताने आपत्तीपूर्वीच्या गोष्टीवर जास्तीत जास्त काम केलेलं आहे. तेच जर तुम्ही बाकीच्या कंट्रीजमध्ये कंपेअर केलं, तर त्यांचा ॲक्शन जी होती, त्यांनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला, तो फार उशिरा होता. ज्यामुळं तिथं जास्त हानी घडली आणि मला असा अभिमान वाटतो आणि सांगावसं वाटतं, की आपल्या प्रशासनाने, आपल्या देशाने खूप वेळेवर मेजर्स घेतलेले आहेत आणि आपण आपत्तीपूर्वीच्या गोष्टीवर काम केलं आहे, ज्याच्यामुळं आपल्याला असं दिसून येतं, की भारतामध्ये मृत्यूची संख्या कमी आहे. हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फ्रेमवर्क आहे. म्हणजे जेव्हा कुठली एखादी आपत्ती घडते, तेव्हा यातला प्रत्येक घटक आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करत असतो. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, ज्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आहे, याच्यामध्ये मिलिटरी फोर्सेस आहे, याच्यामध्ये नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. या सोबत प्रोफेशनल बॉडीज आहेत, एन-जी-ओज आहे, अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे शैक्षणिक संस्था आहेत आणि कम्युनिटी म्हणजे समाज आहे. मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावसं वाटतं, की अकॅडमिक इन्स्टिट्यूशन म्हणजे शैक्षणिक संस्थांचं पण आपत्ती व्यवस्थापनामध्ये फार महत्त्वाचा रोल आहे, महत्त्वाची भूमिका आहे. आणि हे मी आपल्याला सांगू इच्छितो, हे आपल्या विद्यापीठाने या ठिकाणी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. आपल्या विद्यापीठात कोरोना टेस्टिंगसाठी लॅब आपण सुरू केलेली आहे. जे पहिलं अकृषी विद्यापीठ आहे आणि हे एक दाखवतंय, की एक शैक्षणिक संस्थेची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापनामध्ये काय आहे. समाज म्हणजे कम्युनिटी त्याचा पण रोल फार महत्त्वाचा आहे आणि युवक हा त्याचा भाग आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो, की समाज म्हणजे म्हणजे युवक एक त्याचा छोटासा भाग आहे. यांचं महत्त्व का आहे? मी असं म्हणतो, की आपत्तीला आपणच जबाबदार आहोत. आपणच आपत्ती घडवतो. आपल्यालाच त्याचा त्रास होतो. आपणच त्याच्यातून स्वतःला सोडवतो. आपल्यालाच त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जेव्हा भूकंप किल्लारीमध्ये झाला 6.4 रिश्टर स्केलचा, तेव्हा 10,000च्या वर लोकं मृत्यू पावले. जेव्हा 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप जपानमध्ये झाला, तेव्हा कोणीही मेलं नाही. म्हणजे आपत्ती तीच आहे. पण 2 ठिकाणी वेगवेगळे नुकसान घडलेले आहेत. त्यामुळं त्यामुळं असं लक्षात येतं, की कुठेतरी याला समाज जबाबदार आहे. आपण व्हलनॅबिलिटी क्रिएट केलेली आहे. ज्याच्यामुळे या गोष्टी घडत आहेत. आणि याचा त्रास मलाच होणार आहे. जर कुठली आपत्ती घडली, तर आपल्यालाच त्याच्यातून बाहेर पडावं लागणार आहे. जे गोल्डन अवर्स असतात, मोठी आपत्ती घडते तेव्हा 8 तास त्याच्यामध्ये आपल्याला मदत भेटत असते आणि त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण ठरत असतं. तर तेव्हा तुम्हाला मदत करायला तुमचा शेजारीच येणार आहे. शेजारीच येणार आहे. तुमचा मित्रच येणार आहे. सरकार नंतर येईल. बरेचदा असं होतं, की जसं आपण भुजच्या अर्थक्वेकमध्ये पाहिलं, सकाळी 8:30 ला अर्थक्वेक झाला आणि दुपारी 12-1 ला कळालं, की त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो भुज आहे. आणि या मधल्या काळात बरेचसे म्हणजे त्याच्यानंतर मग मदत येणार, लोकांना आपण मदत करणार. मग ह्याच्यामुळे असं होतं, की मृत्यूची संख्या जास्त वाढते. मग या 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 काळात मला मदत कोण करणार आहे? माझा माझा शेजारी, माझा मित्र, माझे फॅमिली मेंबर्स, माझे कुटुंबातले लोकं. त्यामुळे ह्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न मलाच करायचा आहे. कृती पण मलाच करायची आहे. सोडवायचं पण मलाच आहे. सावरायचं पण मलाच आहे. एक छोटेसे मी तुम्हाला इथे या ठिकाणी एक स्टोरी सांगू इच्छितो. मी प्रयत्न करणारा. मॉर्गन स्टॅनली नावाची कंपनी होती अमेरिकेमध्ये. जेव्हा 9/11चा अटॅक झाला, तेव्हा पहिल्या प्लेननी अटॅक केल्यानंतर ती बिल्डिंग पडली. या अटॅक पूर्वी ही दुर्घटना घडण्यापूर्वी त्याच ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला बॉम्ब ब्लास्ट झाला होता. तर त्या सी-ई-ओला असं वाटलं, की जर अशी घटना जर परत घडली, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. तर त्यांनी स्वतःची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केली होती. आणि जेव्हा पहिल्या टॉवरला अटॅक केला, तेव्हा या सी-ई-ओनी स्वतःचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन रन केला. सर्व लोकांना पायऱ्यांनी खाली उतरायला सांगितलं. आणि 2 प्लेन मधला जो वेळ होता, जो 20-25 मिनिटाचा वेळ होता, त्यामुळे सर्व लोक खाली आले आणि त्यांच्या 3,700 एम्प्लॉईचे प्राण वाचले. म्हणजे या ठिकाणी प्रयत्न कोणी केला? त्या सी-ई-ओनी केला. त्या कंपनीच्या सी-ई-ओनी केला, त्या कंपनीच्या डायरेक्टरनी केला. ते सरकारवर अवलंबून राहिले नाही. कृती पण मलाच करायची आहे. याचं एक दुसरं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा 2004 ची त्सुनामी आली आणि अंदमान निकोबारमध्ये आपले काही आदिवासी एक गट आहे. जेव्हा त्सुनामी नंतर
एअरफोर्स युनिटवर जेवढा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तेव्हा सर्वांना असा प्रश्न पडला की आदिवासी भागात काय झालं असेल. पण फारच आश्चर्याची गोष्ट अशी की आदिवासी भागात नुकसान कमी झालं. याचं कारण असं की आदिवासी भागातील लोक जे आहेत त्यांची अँसेस्ट्रल डिझास्टर मॅनेजमेंट जे प्लॅन होते, जे स्ट्रॅटेजीज होत्या, त्या ते विसरले नाही. ते रेग्युलर प्रॅक्टिस करत गेले आणि कृतीमध्ये आणत गेले. त्यामुळे सोडवणारा पण मी आहे, प्रयत्न करणारा पण मी आहे, कृती करणारा पण मीच आहे. एका 5 वर्षाच्या मुलीने मुंबईमध्ये जेव्हा आग लागली, तेव्हा तिने स्वतःला वाचवलं आणि तिच्या घरच्यांना वाचवलं. म्हणजे मी माझी जबाबदारी सोडून या प्रशासनावर किंवा सरकारवर किंवा सोसायटीवर टाकून जमणार नाही. मला स्वतःसाठीच प्रयत्न करावा लागेल. मला स्वतःला सोडवावं लागेल आणि हा अप्रोच आपत्ती व्यवस्थापनामध्ये फार महत्वाचा आहे, ज्याला आपण म्हणतो कम्युनिटी बेस्ड डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज. मी इथे तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगू इच्छितो या संदर्भात. लाईफ ऑफ अ पाय हा हॉलिवूडचा एक एक गाजलेला पिक्चर आहे. त्याला ऑस्कर अवॉर्ड भेटलेले आहे. तर या पिक्चर मध्ये असं होतं की एक तरुण जेव्हा जहाजाची दुर्घटना होते, तेव्हा तो त्यातून वाचतो आणि एका छोट्याशा नावेवर स्वतःला आसरा घेतो. पण त्यासोबत सोबत दुसरे प्राणी जसं माकड असतं, तिथं झेब्रा असतो आणि अजून एक प्राणी असतो आणि वाघ असतो. मग सुरुवातीला तिथं एक वाघ पण असतो. तर वाघ जो आहे तो या बाकी सर्व प्राण्यांची शिकार करतो आणि कालांतराने त्या ठिकाणी फक्त तो तरुण मुलगा आणि वाघच त्या नावेवर राहतात. मग या ठिकाणी त्या मुलाच्या मनात बरेचदा असे विचार येतात की आपण या ठिकाणी आपण आत्महत्या करावी, पण तो तसा करत नाही. या ठिकाणी मुलगा स्वतःचे प्राण वाचवायचा प्रयत्न करत आहे आणि त्यासोबत सोबत हा वाघ पण स्वतःचे प्राण वाचवायचा प्रयत्न करत आहे. मुलाला लक्षात येतं की आपण या परिस्थितीतून आता बाहेर पडू शकत नाही. आपल्याला परिस्थितीशी जमून घ्यावं लागेल, आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. त्यामुळे तो त्या वाघाच्या समजण्यासाठी प्रयत्न सुरू करतो. तो शिकार कशी करतो, त्याला किती भूक लागते, तेव्हा त्याला पाणी किती लागतं, या पद्धतीने तो काम करायला सुरू करतो आणि स्वतःचे प्राण वाचवतो. आणि कालांतराने असं लक्षात येतं की वाघ हा त्याच्या जीवनाची एक घटक बनलेला आहे. ह्यालाच मी थोडंसं आपल्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये मी सांगू इच्छितो दरम्यान. तर या ठिकाणी मी लाईफ ऑफ पायच्या ऐवजी मी असं म्हणेन की लाईफ ऑफ पीपल, म्हणजे आपलं आयुष्य. तर या ठिकाणी हा तरुण मुलगा म्हणजे कोण आहे, तर आपण आहोत. आणि हे वाघ काय आहे, तर हे कोरोना व्हायरस आहे. नुकतंच माननीय प्रधानमंत्रींनी नरेंद्र मोदींनी सांगितलं की कोरोना व्हायरस सोबत आपल्याला आता बराच काळ राहावं लागेल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण हे सांगितलं, नमूद करून सांगितलं की कोरोना व्हायरस सोबत आपल्याला बराच काळ राहावं लागेल. तर त्यासाठी महत्वाचं काय आहे की आपल्याला या व्हायरसला समजावं लागेल. आपल्याला ह्याची ह्याच्यापासून होणारे त्रास, आपण स्वतःचा प्राण कसा वाचवायचा ह्याच्यापासून आपण काय तयारी करायला पाहिजे, आपले डूज अँड डोंट्स या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे आपण की की हा जो व्हायरस आहे अजून बराच काळ आपल्या सोबत राहणार आहे आणि आपल्याला याच्यासोबत जगण्यासाठी शिकावं लागणार आहे. आपला सध्याच्या या परिस्थितीमध्ये काय रोल आहे, या स्लाइडवरून तुम्हाला खूप चांगली स्लाइड आहे. याच्यामध्ये असं दिसतं की काही मॅच बॉक्स म्हणजे आगीच्या ज्या काड्या आहेत त्यांना आग लागलेली आहे. पण याच्यातली एक काडी काय करते की स्वतःला मागे करते. तिचा उद्देश असा आहे की ही जी आग आहे ही बाकीच्या काड्यामध्ये बाकी ठिकाणी पसरणार नाही. हेच आपल्याला करायचं. आपल्याला ही चेन ब्रेक करायची आहे. आपल्याला घरीच राहायचं आहे. आपल्याला हा जो प्रादुर्भाव आहे तो थांबवायचा आहे. मित्रांनो, मला असं सांगावंसं वाटतं, आपण जर बाहेर पडलो, आपल्याला जर समजा आपल्याला याचा प्रादुर्भाव झाला, तर आपण फक्त स्वतःलाच नाही, तर आपण आपल्या घरच्यांना धोक्यात टाकतोय, आपल्या समाजाला धोक्यात टाकतोय. कारण जर का एखादा व्यक्ती बाधित आढळला, तर त्याला क्वारंटाईन करण्यात येतं. त्या बिल्डिंगला पण क्वारंटाईन करण्यात येतं. त्याच्या घरच्यांना पण टेस्टिंग करावं लागते. बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. त्यामुळे एक आपली छोटीशी जी चूक आहे,
त्याच्यामुळं फार मोठी दुर्घटना घडू शकते. मित्रांनो, मला असं तुम्हाला नमूद करावं असं वाटतंय, की दररोज एक लॉकडाऊनचा एक दिवस म्हणजे 35 ते 40,000 करोड रुपयाचा लॉस आहे. म्हणजे माझ्यामुळं जर एक दिवसाचा लॉकडाऊन माझ्या भागात जर वाढला, तर त्यात माझ्याकडून फार मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे, की हा जो पॅन्डेमिक आहे किंवा हा जो आजार आहे, हा पसरता कामा नये. आता आपलं काम काय या भागात? आपण नेमकं काय करायचं? तर या स्लाइडमध्ये दिसतं, सर्वप्रथम आपत्ती व्यवस्थापनामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण स्वतःचा प्राण वाचवला पाहिजे. त्याच्यानंतर कारण आपले जर प्राण वाचले, तर आपण दुसऱ्याला मदत करू शकतो. त्याच्यानंतर आपल्या घरच्यांच्या सेफ्टीचा आपण विचार केला पाहिजे. त्यांना वाचवलं पाहिजे. आपल्या मित्रांना मदत केली पाहिजे आणि सोसायटीला मदत केली पाहिजे. हे एक हायरार्की आहे. तर आपल्याला सुरुवात स्वतःपासून करायची आहे. आपण स्वतःला कसं आपण वाचवू? तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये एक फॉर्म्युला आहे ज्याला म्हणतो आपण रिस्क इज अ फंक्शन ऑफ हझार्ड व्हलनॅबिलिटी इन कॅपॅसिटी. तर हझार्ड जो आहे तो आपल्या हातात नाही. म्हणजे कोरोना कमी होईल ना होईल आपल्याला माहित नाही. किती दिवस लागतील ते आपल्याला माहित नाही. तर ही गोष्ट आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे की आपली व्हलनॅबिलिटी म्हणजे आपण जे प्रवण आहे ते आपण कमी करायचं आणि आपली प्रतिकार शक्ती वाढवायची कॅपॅसिटी. जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होणार नाही. पण आपण आपली कॅपॅसिटी कशी वाढवू शकतो? तर या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टीवर काम करावं लागेल. जसं फिजिकल हेल्थ पहिला आस्पेक्ट. पहिली गोष्ट आहे की फिजिकल हेल्थ आपण तंदुरुस्त राहिलं पाहिजे. मेंटल हेल्थ म्हणजे आपण ज्याला मानसिक स्वास्थ्य म्हणतो. स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य. तर या तिन्ही आस्पेक्टवर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, स्वामी विवेकानंदचं एक कोट, "ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग." म्हणजे मी जग बदलू शकतो. सगळं माझ्यामध्येच आहे. या या पर्टिक्युलर सिच्युएशन मी असं सांगू शकतो, की मी जर फिट राहिलो, मी जर मेंटली फिट राहिलो, मी जर फिजिकली फिट राहिलो, तर मला या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. फिजिकली फिट राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? शारीरिक स्वास्थ्यासाठी. तर याच्यासाठी आपल्याला 4 गोष्टीवर काम करायला पाहिजे. 1 नियमित व्यायाम, 2 आहार, 3 स्वच्छता आणि 4 रिलॅक्स, शांत झोप. मित्रांनो, आपण रोज कमीत कमी 30 मिनिट ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. आता ही लॉकडाऊनची परिस्थिती आहे. आपल्याला बाहेर जाता येत नाही. त्यामुळे असं काही जरूर नाही की आपण घरी व्यायाम करू शकत नाही. तुम्ही घरातले व्यायाम करा. जमलं तर बरेचसे व्यायाम ऑनलाईन आहेत. काही टीव्हीवर सकाळी-सकाळी बऱ्याचशा चॅनल्सवर एक्सरसाइज असतात. ते पाहत-पाहत करा. सूर्यनमस्कार एक खूप चांगली व्यायाम आहे. ज्यामध्ये तुमच्या पूर्ण बॉडी पार्ट्सला आपण आपल्या शरीरातल्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. योगा करा, प्राणायाम करा. कोरोना व्हायरसमुळं आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमवर अफेक्ट करतो म्हणजे आपल्या श्वसन संस्थावर. तर प्राणायाममुळं आपली ब्रीथिंग कॅपॅसिटी वाढते. तर ह्या जर गोष्टी जर आपण केल्या, रोज 30 मिनिट जर ऍक्टिव्ह राहिलो, आपण योगा केला किंवा घरगुती ज्या काही घरातले जे व्यायाम आहेत ते जर केले, तर आपण फिट राहू शकतो फिजिकली. ओके, एक्सरसाइज केली. पण नुसतं व्यायाम करून जमणार नाही. त्यासोबत चांगला आहार असणं गरजेचं आहे. आहारमध्ये जसं की तुम्ही हाय व्हिटॅमिन इनटेक घ्या, पर्टिक्युलरली व्हिटॅमिन सी. या गोष्टीसाठी आपल्याला बाजारात जाणं गरजेचं नाही. जास्त खर्च करणं गरजेचं नाही. घरात आपण रोज एक लिंबू सरबत जरी पिलं, तरी एक सफिशियंट आहे. आपल्याला आयुर्वेदाने खूप बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्या संस्कृतीने आपल्याला खूप गोष्टी दिलेल्या आहेत. आयुष मंत्रालयाने जे गाईडलाईन्स दिले त्या आधारावर असं सांगण्यात आलंय की काढा, तुम्ही तुळशीचा काढा घ्या. ते खूप चांगला आहे. च्यवनप्राश घ्या, ज्याच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढू शकते. टर्मरिक मिल्क किंवा आपण ज्याला येलो मिल्क म्हणतो, म्हणजे दूध आणि हळद हे खूप चांगलं आहे की ज्याच्यामुळे कारण ह्याच्यामध्ये होतं काय, की सुरुवात जी आहे ती घशापासून होते. जर आपण या गोष्टी घेतल्या, तुळशीचा काढा घेतला किंवा हळदीचं दूध घेतलं, तर घशामधले इन्फेक्शन्स कमी होतात आणि ज्याच्यामुळे ह्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कमी होते. आपण पूर्वीपासून करत आलेल्या गोष्टी आहे, जसं की कोमट पाण्याच्या आपण गुळण्या करणं, गार्गल ज्याला म्हणतो. ते एक चांगलं सोल्युशन आहे. रोज सकाळ संध्याकाळ करा. हायजीन स्वच्छता फार महत्वाची आहे.
आपले हात 20 सेकंद धुवा फ्रिक्वेंटली आणि आपल्या चेहऱ्याला स्पर्श टाळा हाताने. जे आपण कमेंट्स म्हणजे बरेचसे लोक असं म्हणतात, की तुम्ही डाव्या हाताचा वापर करा. जेणेकरून कारण मला जर चेहऱ्याला हात लावायचा असेल, तर मी उजवा हात वापरेल. तर मग कुठलं काम करायचं असेल, तर आपण डाव्या हाताने काम करावं. म्हणजे दरवाजा उघडायचा असेल, तर डाव्या हाताने उघडावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की शांत झोप. आपल्या बॉडीमध्ये स्वतःची एक हीलिंग कॅपॅसिटी आहे. ज्याच्यामध्ये असं होतं, की आपण या सर्व गोष्टीवर आपण मात करू शकतो. पण त्या सर्वासाठी महत्त्वाची आहे, की शांत झोप. मित्रांनो, सर्वात अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो. हे जे वर्ष आहे, हे प्रॉफिट आणि लॉसचं नाही, नफाचं वगैरे या गोष्टीचा विचार करण्याचं नाही. यावेळेस आपल्याला आपले प्राण वाचवायचे आहेत, आपल्या फॅमिलीच्या लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. त्यामुळं काही थोडा प्रमाणात जर लॉस आपला होत असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. मेंटल हेल्थ या स्लाइडवरून तुम्हाला लक्षात येतं. एक या स्लाइडमध्ये असं दिसतं, की एक मुलगा 2 तास टीव्हीवर चॅनलवर त्यांनी न्यूज पाहिले आणि त्याच्यानंतर तो पॉलिथिन कव्हर करून बसलेला आहे. म्हणजे आता तो जर घरात आहे दिवसभर, तर त्याला घाबरायचं काहीच कारण नाही. मग तो असा का बसला? कारण याचं कारण असं, की तो सारखं निगेटिव्ह गोष्टी पाहतोय. सारखं निगेटिव्ह गोष्टीला पाहतोय. त्यामुळं त्याचं जे मानसिक मेंटल जे आहे, मानसिक स्वास्थ्य जे आहे, ते कमी झालेलं आहे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? करंटली म्हणजे आज सध्याच्या स्थितीमध्ये जगातली 1/3 पॉप्युलेशन जी आहे, ती लॉकडाऊनमध्ये आहे. असं म्हणतात, की हा सगळ्यात मोठा सायकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे. या कोरोनामुळं फायनान्शियल आर्थिक नुकसान झालेलं आहे, बेरोजगारी झालेली आहे. पुढचं भविष्य आपल्याला माहित नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप स्ट्रेस येतोय आणि विद्यार्थ्यांमध्ये तर फार मोठ्या प्रमाणात ही गोष्ट आहे. कारण की अकॅडमिक लॉस झालेला आहे. परीक्षा कशी होणार ते माहीत नाही. त्या कुठल्या पद्धतीने होणार माहीत नाही. जॉबची गॅरंटी नाही. त्या अशा काही गोष्टी म्हणजे ज्या कदाचित घडतील माहीत नाही. पण आपण एका वाईट फेजमधून जातोय आणि त्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतोय, स्ट्रेस निर्माण होतोय. एखादा पेशंट जर कोरोना पेशंट असेल, तर त्याला खूप मानसिक तणावातून जावं लागतं. जर इव्हन क्वारंटाईन जर असेल, त्याला मानसिक तणावातून जावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, की आपल्याला बऱ्याचशा लोकांना लॉकडाऊन हा कन्सेप्टच माहीत नव्हता. त्यामुळं आपण स्वतःला आपली मानसिक तयारीच केलेली नाही. आपण मेंटली तयार झालेलो नाहीये. यामुळं यामुळं आपण स्ट्रेस आउट होतोय. आपल्याला मोठ्या प्रमाणात स्ट्रेस येतोय. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज नॅशनल कमिशन ऑफ वुमन यांच्याद्वारे असं केलेल्या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं, की डोमेस्टिक व्हायलन्स वाढत आहेत. महिलावरचे घरी जे होणारे अत्याचार आहेत किंवा हिंसा आहे, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे का घडतंय? तर कारण स्ट्रेस, तणाव. मग ह्याला आपण कसं टॅकल केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं आपला डेली रुटीन फॉलो करा. म्हणजे मी ज्यावेळेला उठत होतो, ज्यावेळेला झोपत होतो, जेवत होतो, तो रुटीन फॉलो करा. कारण लॉकडाऊन आता एक्सटेंड झालेला आहे. 17 पर्यंत आहे. कदाचित तो अजून वाढू पण शकतो. अ, नुकतंच जे जाहीर केलं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, की लॉकडाऊन 4 येणार आहे. आता हे काळ किती काळ चालेल आपल्याला माहिती नाही. आणि इव्हन आपलं तुमचं शाळा, कॉलेज, तुमचे कॉलेजेस केव्हा सुरू होतील हे अजून माहीत नाही. त्यामुळे या काळात तुम्ही काय करावं? मित्रांनो, मला असं सांगावसं वाटतं, की तुम्ही सर्वात प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा. बी पॉझिटिव्ह, सेल्फ कॉन्फिडंट. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या सगळ्यामध्ये स्ट्रेंथ्स आहेत, काही स्ट्रेंथ्स आहेत. आतापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टीवर, अशा गोष्टीवर आपण मात करून पुढे आलेलो आहोत. असे बरेचसे घटना घडलेल्या आहेत. आपण त्यातून बाहेर आलेलो आहोत. त्यामुळे घाबरून जाऊ नका. स्वतःसोबत तुम्ही स्वतःवर तर विश्वास ठेवा, पण त्या सोबत सिस्टमवर विश्वास ठेवा. आपलं जे सोबतचं सरकार आहे, आपले जे प्रशासन आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. रोज मेडिटेशन करा. 15 ते 20 मिनिट, ॲट लीस्ट 20 मिनिट मेडिटेशन करा. ध्यान हे खूप चांगलं आहे, ज्याच्यामुळे आपले निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते ब्रेक होतात. जास्त टीव्ही पाहू नका. ही काही IPLची क्रिकेट मॅच नाहीये, की आपण स्कोर पाहतोय. म्हणजे काल 100 होते, आज 150 झाले. हे असं काही करणं गरजेचं नाही. हां, आपण धोका समजला पाहिजे. तेवढ्यापुरतंच आपण बातम्या पाहाव्यात. पण सारखं-सारखं पाहू नये. त्याच्यामुळे आपल्या मनावर निगेटिव्ह परिणाम होतात. स्वतःला कुठेतरी बिझी करायचा प्रयत्न करा. तुमच्या ज्या हॉबीज आहेत, काही कन्स्ट्रक्टिव्ह काम करा. तुमच्या ज्या छंद आहेत, आवडी आहेत, जसं तुम्ही पेंटिंग करू शकता, गाणं गाऊ शकता. तर यामध्ये स्वतःला बिझी करा. आपल्या फॅमिली मेंबर सोबत टाईम स्पेंड करा. सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं, की एवढी आपल्याला एक चांगली संधी भेटलेली आहे.
की एवढा वेळ आपण आपल्या परिवारासोबत, आपल्या फॅमिलीसोबत राहू शकतोय. तर याला एक आपण संधी म्हणून त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. जुने जे आपले फोटोग्राफ्स आहेत, व्हिडिओज आहेत, की जसा तुम्ही कुठला कार्यक्रम अटेंड केला असेल किंवा तुम्ही कुठं पिकनिकसाठी फिरायला गेला असाल, तर असे जुने फोटोग्राफ्स काढा, ते पहा. त्याच्यामुळं एक पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात सुरू होतो. आपले जे जवळचे लोक आहेत त्यांच्याशी त्यांना फोन करा, त्यांच्याशी चर्चा करा. त्याच्यामुळे पण स्ट्रेस बराच कमी होतो. ही एक खूप चांगली संधी आहे, की आपण आपलं करिअर आपण या ठिकाणी आपण शेप देऊ शकतो. म्हणजे शांतपणे विचार करा, की मला पुढं काय करायचं आहे? याच्यानंतरच्या कुठल्या संधी आहेत? मी काय करायला हवं? काय गोष्टी करायला हव्यात? कुठल्या विषयाला ॲडमिशन घ्यायला हवं? कुठं जॉबला अप्लाय करायला पाहिजे? याविषयी विचार करा. हे खूप चांगली संधी भेटलेली आहे. मी याच्यावर तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो, की बऱ्याचशा अशा वेबसाईट्स आहेत, ज्याच्यावर फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत. जसं NPTELची वेबसाईट आहे, स्वयं वेबसाईट आहे. त्या व्यतिरिक्त Coursera जी एक वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी असे जगातले खूप मोठमोठे विद्यापीठ आहेत. त्यातले कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. तर आपण घरी बसून आपल्या आवडीचा एखादा कोर्स करावा, त्याच्यामध्ये स्वतःला रजिस्टर करावं. Udemy वेबसाईट आहे. अजून अशा बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत. तर माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, की तुम्ही तुमचे व्हॅल्यू एडिशन करा. या या काळामध्ये तुम्ही व्हॅल्यू एडिशन करा आणि सर्वात महत्त्वाचं मला असं सांगावसं वाटतं, की होप सोडू नका. जग ह्याच्यावरच आहे. त्यामुळं खचून जाऊ नका. आपण या गोष्टीतून बाहेर पडू. या या संदर्भात मला एक थोडंसं एक कोट सांगावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. "जब आपके हौसले बुलंद हो, तो पहाड़ भी एक मिट्टी का ढेर लगता है." आपण जेव्हा कॉन्फिडंट असू, तर तेव्हा आपल्याला कुठलीही येणारी आपत्ती पण आपल्याला ही एकदम छोटी वाटते. तर याच आधारावर आपण मला असं वाटतं, की आपण या सर्व परिस्थितीतून लवकरच बाहेर पडू. आपण असे बरेचसे गोष्टी आतापर्यंत पाहिले याच पद्धतीच्या नाही, पण वेगळ्या पद्धतीचे आपण वेगळे आपत्ती किंवा या गोष्टी आपण बाहेर पडलेलो आहे आणि लवकरच आपण या गोष्टीतून बाहेर पडू पण. आपण यावेळेस पण बाहेर पडू. त्यामुळे खचून जाऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. सिस्टमवर विश्वास ठेवा. एक सुंदर स्लाइड मी तुम्हाला इथं दाखवू इच्छितो. गजानन पाकमोडे म्हणून हे वाशिम डिस्ट्रिक्ट मधले एक कुटुंब आहे. या कुटुंबाने काय केलं? 21 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये 25 फूट खोल विहीर खोदली. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे खचून गेले नाही. हे हे कुटुंब खचून गेलं नाही. हे दोष देत बसलं नाही, की आमचा रोजगार गेला, आमचं नुकसान झालं. यांनी काय विचार केला, की येणाऱ्या दिवसाविषयी म्हणजे यानंतर कदाचित पाऊस कमी पडेल. पुढच्या सीझनला आपल्याला पाणी लागेल, पाण्याची गरज पडेल, चांगलं पीक घेण्यासाठी. त्यामुळं यांनी काय केलं, की आत्ताच्या परिस्थितीमध्ये न अडकता येणाऱ्या परिस्थितीचा विचार केला आणि त्या दृष्टीने काम करायला सुरुवात केली. तर मला पण तुम्हाला विनंती करावी वाटते, सांगावसं वाटतं, की तुम्ही आत्ता सध्याच्या परिस्थितीविषयी विचार करू नका. तुम्ही येणारे जे 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर ज्या गोष्टी घडणार आहेत, त्यासाठी स्वतःला तयार करा. स्पिरिच्युअल हेल्थ, आध्यात्मिक हे फार महत्वाचं आहे. मी जसं म्हणलं, की बिलीव्ह इन युअरसेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा. बिलीव्ह इन सिस्टम, आपल्या समाजावर विश्वास ठेवा आणि सगळ्यात मोठं बिलीव्ह इन सुप्रीम पॉवर. ओके. जे लोक देवावर विश्वास ठेवतात, त्यांनी देवावर विश्वास ठेवावा. ज्यांचा त्याच्यावर विश्वास नाहीये, त्यांनी मदर नेचर म्हणजे आपली सृष्टी त्याच्यावर विश्वास ठेवा. आतापर्यंत अशा बऱ्याचशा आपत्ती घडलेल्या आहेत. असे बरेचदा असं घडलेलं आहे, की मानव जात ही राहील की नाही राहील असा प्रश्न निर्माण झाला होता. पण त्या परिस्थितीतून पण आपण बाहेर पडलेलो आहोत. कारण कुठेतरी ही सुप्रीम पॉवर काम करत आहे. आणि त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही. आपण ह्याच्यातून पण लवकरच बाहेर पडू. प्रार्थना म्हणा. त्यासोबत डेव्हलप अ ग्रेट सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. रोज मी झोपण्याच्या पूर्वी माझ्या पालकांना, माझ्या पॅरेंट्सला, माझ्या समाजाला, त्या सुप्रीम पॉवरला आभार मानले पाहिजे, की मी आजचा हा दिवस पाहू शकलो. जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करा. जर आपल्याला डायरेक्टली कोणाला मदत करता येत नसेल, तर आपण इनडायरेक्टली मदत करू शकतो. प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड आणि चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये आपण मदत करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं, की डू द इंट्रोस्पेक्शन. हा वेळ भेटलेला आहे. मला स्वतःवर विचार करणं गरजेचं आहे. मंथन करणं गरजेचं आहे, की मी कोण आहे? माझा काय उद्देश आहे? माझे ध्येय काय आहेत? माझे प्रिन्सिपल्स काय आहेत?
माझे व्हॅल्यू सिस्टीम काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. ही संधी आपल्याला परत भेटणार नाही. त्यामुळे घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, समाजावर विश्वास ठेवा आणि त्या सुप्रीम पॉवरवर विश्वास ठेवा. सर्व सुरळीत होईल. अशा बऱ्याचशा आपत्ती आपण आपल्या आयुष्यात पाहिलेल्या आहेत. आतापर्यंत अशा बऱ्याचशा मोठ्या-मोठ्या आपत्ती घडलेल्या आहेत. त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे. हे झालं स्वतःसाठी आपण काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर येतं की आपण आपल्या कुटुंबासाठी काय करायला पाहिजे. लातूर जिल्हाधिकारी माननीय जी. श्रीकांत यांनी एक खूप चांगली कन्सेप्ट इथं या ठिकाणी मांडलेली आहे. सॉरी. अँटी कोरोना पोलीस. आपण आपल्या घरात अँटी कोरोना पोलीस अपॉइंट केलेला आहे का? तर माझी अशी इच्छा आहे की अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या घराचा अँटी कोरोना पोलीस व्हावं. अँटी कोरोना पोलीसचं काम काय? अँटी कोरोना पोलीसचं काम काय आहे, की आपल्या घरात जेवढे काही व्यक्ती आहेत, त्यांच्यावर आपण लक्ष ठेवायचं. जर एखादी व्यक्ती बाहेर जात असेल, तर ती खरंच जाणं गरजेचं आहे का? त्यांना अननेसेसरी जर जात असतील, तर त्यांना आपण थांबवलं पाहिजे. जर कुठली व्यक्ती बाहेर जात असेल, तर काही महत्त्वाच्या कारणानुसार जात आहे का? आणि जर जावं लागत असेल, तर त्यांनी मास्क लावावं, सोशल डिस्टन्सिंग पाळावं. त्यांना लवकरात लवकर येण्यासाठी आपण फोन करावा. त्यासोबत घरी आल्यानंतर अशा व्यक्तींना हात धुवायला सांगावं. त्यांचे कपडे लगेच धुवायला टाकायला सांगावे, स्नान करायला सांगावी. शिंकताना घरात किंवा बाहेर शिंकताना त्यांनी रुमालाचा वापर करावा. घरातल्या सर्व व्यक्तींना हाय प्रोटीन डाएट भेटतंय का याची काळजी घ्यावी. जसं आपल्या घरातील जे व्हल्नरेबल सेक्शन आहे, जसं लहान मुलं आहेत, सीनियर सिटिझन आहेत, तर त्या लोकांना बाहेर पाठवू नये. जर आपण कुठली खरेदी करत असू, तर मोस्टली आपण ऑनलाईन खरेदी करावी. बाहेर जाण्याचं टाळावं. माझं असं म्हणणं आहे, की जास्तीत जास्त ऑनलाईन पेमेंटचा वापर करा. कारण करन्सी थ्रू म्हणजे आपण नोट देणं-घेणं करून त्यातून पण कधी एखाद्या वेळेस आपल्याला बाधा होऊ शकते. जे आजारी व्यक्ती आहेत त्यांनी रेग्युलरली औषधं घ्यावे. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करा. घरच्यांना पण सांगा. अँड म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, की आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपल्याला फॅमिली मेंबर्सची काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही सर्वांनी अँटी कोरोना पोलीस बनायचं आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांवर लक्ष द्यायला पाहिजे. त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. दुसरं एक चांगला कन्सेप्ट या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे, की अँटी कोरोना फोर्स. अँटी कोरोना फोर्सचं काम काय आहे, की माझ्या समाजाची काळजी घेणं. आता हा अँटी कोरोना फोर्स जो आहे, हा गावातल्या लोकांच्या दृष्टीने सांगितलेला आहे. पण मला असं वाटतं, की जेव्हा लॉकडाऊन संपेल किंवा कॉलेज सुरू होतील, तेव्हा आपल्याला अजून बराच काळ सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा लागेल. तर त्यावेळेस आपण फक्त कॉलेजवर डिपेंड राहून जमणार नाही. आपण फक्त असं म्हणून जमणार नाही, की कॉलेजचं प्रशासन या दृष्टीने काही पावलं उचलेल. तर तुमच्या ह्याच्यातले एन-एस-एस डिपार्टमेंट असेल, अजून बाकीचे डिपार्टमेंट्स असतील, तर त्यांनी अँटी कोरोना फोर्स फॉर्म करावं. अँटी कोरोना फोर्सनी आपापल्या कॉलेजमध्ये हा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनावी. जसं की मुलांना कोणी आजारी असेल त्यांना येऊ देऊ नये. सोशल डिस्टन्सिंग असावं. मुलांनी फेस मास्क वापरावं. अ, अ, गरज वेळ वेळ पडल्यास त्यांची टेस्टिंग करावी. या पद्धतीने आपण आपल्या समाजाची काळजी घेऊ शकतो. म्हणजे एक ठिकाणी आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपल्याला आपल्या फॅमिली मेंबर्सची काळजी घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला आपल्या समाजाची काळजी करायची आहे. तर हे एका युवकाची जबाबदारी आहे. दिस इज द रोल ऑफ अ यूथ. अँड आणि जर आपण या पद्धती जर काम केलं, तर आपण लवकरात लवकर सर्व या आजारावर आपण ओव्हरकम करू शकतो. आणि मित्रांनो, मला आपल्याला सांगावसं वाटतं, की सर्वात महत्त्वाचं अजून एक महत्त्वाची गोष्ट, की कोरोना नंतरचं विश्व बदलणार आहे. जग बदलणार आहे. हा जेव्हा जसं कोरोना आपल्या आयुष्यात आला, तेव्हा आपल्याला याविषयी माहिती नव्हतं. आपण याविषयी तयारी केली नव्हती. आपण प्रिपेअर्ड नव्हतो. त्यामुळे आपल्याला ताण आणि तणावाला फेस करावं लागलं. स्ट्रेस आउट झालं. तर हीच परिस्थिती नंतर होता कामा नये. कोरोना नंतरचं पण जग बदलणार आहे. तर हे जग कसं बदलू शकतं, हे याच्याविषयी आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण आपली त्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे. एक सुंदर इथं स्लाईड दिसते, की या ठिकाणी त्या व्यक्तीने शर्ट तयार केले आणि त्याच्या मॅचिंगचं एक मास्क तयार केलेलं आहे. म्हणजे जग असं आहे. म्हणजे थोडक्यात माझं असं म्हणणं आहे, की अजून काही दिवस आपल्याला अशा पद्धतीने राहावं लागेल. आपल्याला मास्क वापरावं लागेल. तर त्यासाठी आपण आपली तयारी करावी. मास्लोज थेरम आहे, मॅनेजमेंटमध्ये कन्सेप्ट आहे.
जो नीड्सवर म्हणजे गरजेवर सांगतो. म्हणजे ज्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत, त्या आपल्यासाठी मोटिवेटर म्हणून काम करतात. तर या आपत्ती दरम्यान असं होतं, जसं प्राथमिक गरजा असतात म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, सेफ्टी नीड्स म्हणजे सुरक्षेसाठी गरजा, सोशल नीड्स म्हणजे समाजामध्ये आपल्याला एकमेकांशी अटॅचमेंट असणं, एस्टीम नीड्स म्हणजे मी स्वतः काहीतरी वेगळं आहे, मी स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करणं आणि सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे स्वतःला समजण्याचा प्रयत्न करणं. तर आपत्तीमध्ये असं होतं, की सर्व लोकं जे आहेत ते या 2 नीड्समध्ये येतात. म्हणजे प्रायमरी नीड्स आणि सेफ्टी नीड्स. हा पूर्ण समाज म्हणजे आत्ताच्या स्टेजला एक उद्योगपती पण याच सेफ्टी नीड्समध्ये आहे आणि आपण पण आहे. याचं उदाहरण म्हणजे जसं की इंग्लंडचे पंतप्रधान यांना पण कोरोना झाला. ते पण कोरोनामुळे बाधित झाले. म्हणजे एक सामान्य माणूस आणि पंतप्रधान पण. सर्वजण आता एकाच स्टेजवर आलेत दॅट इज सेफ्टी नीड्स म्हणजे स्वतःची सुरक्षा करणं. मग जेव्हा सर्व लोक एकाच पद्धतीने येतात, तेव्हा प्रशासनाचे पण पॉलिसीज ज्या आहेत त्या बदलतात आणि त्या बदलत आहेत. त्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सध्या आपल्या देशाला सर्वांना महत्त्वाचं काय आहे, की लोकांची सुरक्षा आणि या दृष्टीनेच पुढची कामं होणार आहेत. सर्व स्तरावर याचा अफेक्ट झालेला आहे. इंटरनॅशनल लेव्हलवर, स्टेट लेव्हलवर, आपल्या सार्वजनिक डोमेस्टिक लेव्हलवर, शॉर्ट टर्म झालेले आहेत, लाँग टर्म झालेले आहेत. प्रत्येक क्षेत्र यामुळे अफेक्ट झालेलं आहे. यामुळे कदाचित काय होऊ शकतं? रिसेशन म्हणजे मंदीची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आपण यासाठी स्वतःला तयार करायला हवं. मंदीमुळे काय होऊ शकतं? तर बेरोजगारी वाढू शकते, अनएम्प्लॉयमेंट. जे मुलं फायनल इयरला आहेत, ज्यांनी विचार केला आहे, की ह्याच्यानंतर आम्ही कुठं नोकरीसाठी तयारी करत आहेत, तर प्लीज थोडं सीरियस व्हा. कदाचित नोकऱ्या जातील. असं म्हणतात, की 10 बिलियन जॉब्स हे जवळपास जाणार आहेत कोव्हिड-19 नंतर. सोशल लाईफस्टाईल चेंजेस होणार आहेत. आपली जीवनशैली बदलणार आहे. आपल्याला बराच काळ सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा लागणार आहे. आपलं खर्च करायची पद्धत बदलणार आहे. डिमांड कमी होणार आहे. उपासमारी वाढण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट चेंजेस होत आहेत. बिझनेस मॉडेल चेंज होत आहेत. एक उदाहरण या ठिकाणी सांगू इच्छितो. नुकतंच TCS कंपनीनं असं सांगितलं आहे, की जास्तीत जास्त कर्मचारी हे घरी बसून काम करणार आहेत, वर्क फ्रॉम होम. आणि अशा प्रकारचे कन्सेप्ट येणाऱ्या काळात येऊ शकतात. त्यामुळे आपण स्वतःला त्या पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे. कदाचित बेरोजगारी आणि मंदीमुळं मायग्रेशन वाढणार आहे, क्राईम रेट वाढणार आहे, सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स वाढणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आता हे डिजिटल वर्ल्डची सुरुवात झालेली आहे. वर्क फ्रॉम होम, स्टडी फ्रॉम होम असे कन्सेप्ट आता कदाचित वाढतील. त्यामुळं ई-लर्निंग, ऑनलाईन शॉपिंग या गोष्टीकडे स्वतःला जास्तीत जास्त ओरिएंट करा. तुम्ही स्वतःला टेक्नॉलॉजी याचं चांगलं उदाहरण म्हणजे सध्याचं हे वर्कशॉप. आपण वर्कशॉप कशा पद्धतीने घेतोय. तुम्ही घरी बसत आहेत आणि मी इथून सांगतोय. तर ही एक चांगली संधी पण आहे आपल्यासाठी, मी असं म्हणेल. तर यासाठी आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. पण हे जग खूपच वाईट झालंय का? तर नाही. या गोष्टी घडतायत, पण त्यासोबत काही पॉझिटिव्ह गोष्टी पण घडतायत. लोकांना आयुष्याचं महत्त्व कळालं आहे. लोकांना फ्री एन्व्हायर्नमेंट, खुलं वातावरण त्याचं महत्त्व कळालं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व कळालं आहे. लाईफस्टाईल चेंज सध्या होत आहे. आपल्या परिवाराचं महत्त्व कळालं आहे या काळामध्ये. फॉर सम पिरियड थोड्या काळासाठी पुणे, मुंबई या ठिकाणचं मायग्रेशन कमी होईल. तर ही एक चांगली संधी आहे, की ज्याच्यामध्ये पॉलिसी मेकर्स जे आहेत ते ते या या दृष्टीने स्टेप घेऊ शकतात. जसं की पर्टिक्युलरली अर्बन प्लॅनिंग, परत इश्यूज स्लम्सचे जे इश्यू आहेत ते त्यासाठी आपण हे करू शकतो. ओके. त्यासोबत एक चांगली अशी गोष्ट सांगायची वाटते, की भारताची इमेज जी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आता सुधारत आहे. जेव्हा बाकीचे देश रोग पसरवत आहेत, तेव्हा आपण लोकांना औषध पुरवत आहोत. कदाचित ज्या कंपनीज चायनामध्ये आहेत, त्या आपल्या भारतात येऊ शकतात. आत्ताच 20 लाख करोडचं पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे. हेल्थ सेक्टर मधलं इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे. ई-कॉमर्सचं महत्त्व वाढणार आहे. बिझनेस मॉडेल्स चेंज होणार आहेत. लोकांचा डॉक्टर आणि पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मला असं सांगावसं वाटतं, की पोल्युशन कमी होत आहे. असं सांगण्यात आलं आहे,
ही मागच्या 20 वर्षातलं लोएस्ट पोल्युशन लेवल सध्या पाहिलेली आहे. वॉटर पोल्युशन पण कमी झालेलं आहे. लोकांना सॅनिटायझेशनचं महत्व कळालं आहे. साधारणतः 22,357 करोड रुपये हे ग्रामीण म्हणजे रुरल ड्रिंकिंग वॉटर आणि सॅनिटायझेशन 2018ला खर्च केलं. तर या विषाणूने या गोष्टी पूर्ण जगाला काही सेकंदातच समजून सांगितलेल्या आहेत. ओझोन लेअर जी आहे ती ती आता चांगल्या परिस्थितीत येत आहे. तर हे काही पॉझिटिव्ह चेंजेस घेत आहेत. याला आपण एक संधी समजायला पाहिजे. याला आपण एक समजून घ्यायला पाहिजे. याला आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि स्वतःला या दृष्टीने तयार करायला पाहिजे. तुम्ही या फोटोमध्ये असं पाहू शकता, की हा फोटो लॉकडाऊन पूर्वीचा आहे आणि हा फोटो लॉकडाऊन दरम्यानचा आहे. म्हणजे पोल्युशन लेव्हल कमी झालेली आहे. हा दिल्लीचा फोटो जो आहे, हा पूर्वीचा आहे आणि हा आत्ताचा आहे. आफ्टर लॉकडाऊनचा आहे. तसंच हे या ठिकाणी तुम्हाला वॉटर पोल्युशन दिसतं. या ठिकाणी वॉटर पोल्युशन नाही. आपण असं म्हणतो, की काही जर क्रेडिट झालं तर ते डेबिट होतं. म्हणजे कदाचित हे आपले 10 वर्षाचं कदाचित आपलं जर आर्थिक नुकसान असेल, तर कदाचित मला असं वाटतं, की आपण एन्व्हायर्नमेंटचे 20 वर्ष वाचवलेत. कारण आपलं पोल्युशन लेव्हल सध्या सगळ्यात कमी आहे. तर ही काही पॉझिटिव्ह गोष्टी पण घडत आहेत. तर या सकारात्मक गोष्टीकडे आपण पाहायला पाहिजे. मी काही तुम्हाला फोटोग्राफ दाखवू इच्छितो सकारात्मक. जे समाजानं म्हणजे कम्युनिटीने त्यांच्या लेव्हलवर केलेले आहेत आणि अशाच प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. या ठिकाणी या फोटोमध्ये तुम्हाला दिसतं, की या गावातल्या लोकांनी फक्त ₹35त हँड सॅनिटायझर मॉडेल तयार केलेलं आहे. तर पॅडलनी त्याला लावायचं आणि सॅनिटायझेशन करायचं, हात धुवायचे. ते खूप चांगली कन्सेप्ट आहे. म्हणजे या ठिकाणी कम्युनिटी जी आहे, समाज जो आहे, तो त्यांच्या लेव्हलला त्यांच्याजवळ जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्याच्या आधारावर प्रयत्न करत आहे, त्याच्यावरून ओव्हरकम करण्यासाठी. या फोटोमध्ये तुम्हाला दिसतं, की ग्रामीण भागातील युवकांनी एक इको फ्रेंडली हट तयार केलेली आहे. तर त्यांनी काही शासनाची वाट पाहिली नाही. त्यांनी काही फंडची वाट पाहिली नाही. त्यांनी त्यांच्यासाठीच क्वारंटाईन सेंटर स्वतःच तयार सुरू केलेलं आहे. काही आदिवासी भागात तर असं आहे, की त्यांच्या कल्चरमध्येच, त्यांच्या संस्कृतीमध्येच क्वारंटाईन कन्सेप्ट आहे आणि त्यांनी तो इम्प्लिमेंट करायला सुरुवात केला. म्हणजे या ठिकाणी कोणी प्रशासनाची वाट पाहिली नाही. कोणी या ठिकाणी जे अ, आर्थिक पॅकेज भेटेल का? आम्हाला काही यासाठी रिसोर्सेस भेटतील का? ह्याची वाट न पाहता त्यांनी त्यांच्या लेव्हलवर तयारी सुरू केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतो, की हा मुलगा झाडावर त्यांनी स्वतःचं हट तयार केलेली आहे, क्वारंटाईन सेंटर म्हणजे छोटीशी झोपडी तयार केलेली आहे. या ठिकाणी दिसतं, की गावातल्या लोकांनी जे पेस्टिसाइडसाठी मशीन वापरतायत, ती मशीन ह्यांनी सॅनिटायझेशनसाठी वापरायला सुरुवात केली आहे. एक सुंदर फोटोग्राफ आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतं, की आदिवासी महिला आहेत. त्यांनी सेल्फ सोशल डिस्टन्सिंग सुरू केलं. म्हणजे पाण्यासाठी त्या तयार आहेत, पण त्यांनी तिथं त्या ठिकाणी रिंगण तयार केलेले आहेत आणि एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत. एक मिसेस श्रीजा ज्या आय-एस ऑफिसर आहेत, त्या 1 महिन्याच्या मुलीसोबत ड्युटीवर आलेल्या आहेत. म्हणजे असे काही बरेचसे लोक आहेत, की जे आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही एक सरपंच आहे एका गावाची. त्यांनी स्वतःच पूर्ण गावामध्ये सॅनिटायझेशन सुरू केलं आहे. हे एक सुंदर फोटोग्राफ आहे. यामध्ये जसं मध्ये सांगण्यात आलं, की कोरोना व्हायरस अमेरिकेमध्ये वाघाला पण झाला. तर या शेतकऱ्यांनी त्यांच्या त्याच्या शेळ्यांसाठी पण मास्क तयार केलाय. म्हणजे किती लोकं आहे त्या रिसोर्सेसमध्ये आपण कोरोनासाठी फाईट करण्यासाठी तयारी करत आहेत. एक सुंदर बोलका एक चित्र आहे, फोटोग्राफ आहे. या ठिकाणी आदिवासी महिला आणि मुलगा यांच्याकडे काहीच रिसोर्सेस नाही. तर यांनी काय केलं, की झाडाच्या पानापासून मास्क तयार केला. म्हणजे स्वतःलाच आपण तयारी करायची, आपण स्वतःच यासाठी स्वतःला तयार करायचं आहे. गावातल्या युवकांनी या ठिकाणी गावात कोणी येऊ नये म्हणून एक चेक पोस्ट तयार केलेला आहे. बरेचसे लोकं आता सध्याची पण परिस्थिती आहे. लोकांना जायला वाहनं नाहीयेत, तर ते स्वतःच पायी जात आहेत. हे एक डॉक्टरचा फोटो आहे. त्याचा ॲप्रॉन जो आहे, म्हणजे त्यांच्याकडं प्रोटेक्शन इक्विपमेंट्स नाहीयेत. तर त्यांनी काय केलं, की फाटलेला रेनकोट वापरायला सुरुवात केली. म्हणजे परिस्थिती पाहून ते आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. हा फोटोग्राफ आहे, की आपल्याकडे सध्या इक्विपमेंट्स कमी आहेत. म्हणजे जे जे जॅकेट्स आहेत ते कमी आहेत आणि ते 8 तास वापरल्यानंतर त्याला फेकावं लागतं.
त्याची कमतरता असल्यामुळं बरेचसे डॉक्टर जे आहेत, ते एकदा घातल्यानंतर 8 तास ते काढत नाहीत आणि जेव्हा ते 8 तास काढत नाहीत, त्यानंतर त्यांची काय परिस्थिती होती ते तुम्हाला या फोटोग्राफमध्ये दिसतं. पूर्ण घामाघूम झालेले आहेत. त्यांना पाणी प्यायला वेळ भेटत नाही. त्यांना बाथरूमला जायला वेळ भेटत नाही. बरेचसे लोकं हे जे आहेत, हे डायपर्स वापरत आहेत. म्हणजे इतकी डॉक्टर्स आपली लोकं आपल्यासाठी इतका प्रयत्न करत आहेत आपल्या सेफ्टीसाठी. ही एक स्टोरी आहे, की मिनल भोसले जे पुण्याच्या सायंटिस्ट आहेत, त्यांनी भारताची सगळ्यात पहिली किट तयार केलेली आहे, टेस्टिंग किट. तर ती आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे 2 फोटोग्राफ्स आहेत. जगातले जे टॉप 3 बिलियनियर्स आहेत, ज्यांनी कोविड फायटिंगसाठी डोनेशन केलेलं आहे. त्यामध्ये अझीम अझीम प्रेमजींचं नाव आहे. म्हणजे भारताचा एक उद्योगपती जो जगातल्या टॉप 3 मध्ये आहे, ज्यांनी डोनेशन केलेलं आहे. रतन टाटा यांनी ₹1,500 करोड दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो, की सर्व जग आता आपल्याला फॉलो करत आहे. आपली खायची पद्धत, आपला योगा, आपली संस्कृती, आपलं एकमेकाला विश करण्याची पद्धत, हे सर्व फॉलो करत आहेत. आपलं डायट, सर्व गोष्टी या फोटोग्राफमध्ये तुम्हाला दिसतं, की जगातले मोठे-मोठे लीडर हे जे आहेत सध्या नमस्कार करत आहेत. म्हणजे आपण आपण आपल्या संस्कृतीला फॉलो करायला जग आपल्या संस्कृतीला फॉलो करत आहे. आपली लाईफस्टाईल, आपली जीवनशैली, आपलं खाणं, आपले वागायची पद्धत, आपला योगा, भगवान गौतम बुद्धांनी जे ध्यान सांगितलंय, त्यांचे विचार जे आहेत, ते पूर्ण जग सध्या फॉलो करत आहे. आपल्याकडे एवढा स्ट्रेंथ आहे. आपल्याकडे आपली संस्कृतीच आपलं खूप मोठं जमेची बाजू आहे. आपली स्ट्रेंथ आहे. तर आपण त्याला फॉलो करावं. जर आपण या गोष्टीला फॉलो केलं, तर लवकरच आपण या पॅन्डेमिक मधून, या महामारीमधून आपण बाहेर पडू शकतो. मित्रांनो, सर्व शेवटी मी एक कोट सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, की लाईफ शुड बी ग्रेट रादर दॅन लाँग. आयुष्य असं जगा, मोठं असणं गरजेचं नाही, पण ते चांगलं असणं गरजेचं आहे. इट शुड बी ग्रेट. तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण आली, तर मी असं सांगेल, की तुमच्या जिल्ह्यातल्या, तुमच्या भागातल्या हेल्पलाईनवर तुम्ही संपर्क साधा आणि तुमची काळजी घ्या, तुमच्या घरच्या लोकांची काळजी घ्या, आपल्या सोबतच्या समाजाची काळजी घ्या. युवकांकडून फार मोठी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही घरी राहा, अभ्यास करा. आपलं विद्यापीठ जे आहे त्याचा उद्देश हा आहे, की विद्यार्थी हा केंद्रबिंदू. म्हणजे आपण कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान आपण आपण होऊ देणार नाही. विद्यापीठ त्या पद्धतीने काम करत आहे आणि तुम्ही निश्चिंत राहा. फक्त तुम्ही मला असं वाटतं, की तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी, तुमच्या घरच्यांची काळजी घ्यावी. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.